नमस्कार. स्वागत आहे तुमचं ओमची रुचा या युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर पण. सो आज आपण चाललोय अलिबागला आणि आता आम्ही चाललोय आमच्या सगळ्या फ्रेंड्सला घ्यायला कर्जतमध्ये. सो आता आम्ही आमच्या फ्रेंड्सला इकडे घेतलेला. फॉर्मॅलिटी मध्ये आवाज द्यायचा कट काय नाही परत हा फॉर्मॅलिटी. कोण कोण आलंय बघू ते जरा. सौरभ दादा तर कधीच दिसत नाही. सौरभ दादा, भावनाताई, सुभाष दादा आणि तिकडे कोण कोपऱ्यात नाही दिसत नाही. जाऊ दे कॅन्सल. शेट चेतन शेट माझे पार्टनर. इकडे चेतन भावना गोरा करत आहेत. आपल्या मेकअप आर्टिस्ट रुचा मेकअप आर्टिस्ट लाईक करा, फॉलो करा. अशा प्रकारे आम्ही सीएनजी भरत आहेत. आणि मी आता सीएनजी भरायला उतरलो. सीएनजी भरायला उतरलो. सगळे दादा सीएनजी जेवढी फुल होईल तेवढी करून टाक. तर अशा प्रकारे आम्ही सीएनजी फुल करणार आहे. डब्यात देऊ का? डब्यामध्ये दिली तर बरी होईल. दादा बोलते डब्यात देऊ का सीएनजी? डब्यात घेऊन जाऊ आणि खाली करू. बाटली तो का बाटली चालते. दादा आपल्याला बाटलीत देणार आहे आता सीएनजी. अशा प्रकारे जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार. आणि चेतन दादा मला गिफ्ट करणार आहेत ऍक्शन 100% पण एक मोठी स्पॉन्सर या दोन बहिणी करणार आहेत. त्यातले एक झोपल्या. एक बॅड न्यूज अशी आहे की चेतन दादा पण आता व्लॉग शूट करणार आहेत. 100%. तिला दाखवू नका, ती बिचारी झोपली. व्लॉग शूट करणार आहेत. सो माझा पार्टनर आता सेपरेट होणार आहे. नाही 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 आपण दोघं बनवू. पण कॉमेडी व्हिडिओज आणि अजून ज्या व्हिडिओज येतील त्या आमच्या दोघांचेच येणार आहेत. गावाचं नाव निघालोय किती वाजता? गावाचं नाव 3 वाजता ना. नागाव भरपूर मोठं आहे. 5 किलोमीटर 6 किलोमीटर पोचायला वाजले किती 7. आणि त्यात आमचं रिसॉर्ट आम्हाला भेटत नाही. लोकेशन इथनं भरपूर लांब दाखवतो. सो गाईज आता आम्ही आलोय काय रिसॉर्ट इकोटेल. हा इकोटेल हॉटेल हॉटेल, रिसॉर्ट sorry. नाही रे इकोटेल. सॉरी ते चुकून झालं. तर आता आम्ही आलेलो बोलतो का मग? हॉटेल इकोटेलला. हा तर आम्हाला पहिले आवडलं नव्हतं, हा पण ठीक आहे आता आम्ही आवडून घ्यायला लागलं. काय मी थोडा सोडा खाल्ला त्याच्यामुळे मग आवडून घ्यायला लागलो. हो काय तुम्ही नुसते भांडायला लागले आणि त्यामुळे मला जरा विचित्र वाटायला लागलं म्हणून आम्ही परत इकोटेलला चालो. आणि आता रूम वगैरे घेतलेला आहे आम्ही. वरती बॅग वगैरे ठेवून आलोय ना आता आम्ही. आणि अब सांगा जस्ट आमच्या एका व्हिडिओला 10K कम्प्लीट झालेलं आहे. आता या पुढच्या व्हिडिओला पण 10K कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि असेच मोठे मोठे लाईक्स देत राहा आणि फॉलो करत राहा. बस एवढीच काय रे? कृपा आहे आमची. बाबा इकडे बघ. हे चिकन खातात दोघे. बघितलं चिकन खाऊ, मजा करू. मजा नाही 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 हे चुकीचं आहे. आता चुकीचं बोललो तुम्ही. थांबा ना, सांगलं ना बसू दे नाही. व्हेजिटेरियन मी व्हेज आहे बघा. माझ्या गळ्यामध्ये 108 मण्यांची माल आहे आणि मी प्युअर व्हेज आहे. तर मी नॉनव्हेज वगैरे काय खात नाही. 108 मणी मोजलेत का? हो हो मोजलेत मी. 108 मणी आहेत मोजलेत. तर या बघा हे हिने या पप्पानी मम्मीने चिकन दिलेलं आहे. ते चिकन घेऊन आले. शी मी हात लावलं. हो या शी चुकी झाली माझी. छान झालंय. काय मी बोलू शकत नाही आता. जरा भूक जाम लागलेली. सकाळी आमटी भात खाल्लाय मम्मीच्या हातचा, त्यामुळे आता तर खूपच भूक लागलेली. एकदा जेवलो की मग नंतर आपण परत सुरू होऊया आणि जरा 2-4 फोटो काढतो. कारण खूप फोटो ड्रेसिंग आला. उद्या पण हे ड्रेसिंग करायची मला. आणि सांग ना की काय झालं आम्ही हॉटेल शोधत होतोय पण आम्हाला भेटलं नाही. गोल 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 फिरून एका जागेवर जात होतो. नंतर आम्ही नागाव मध्ये गेलो ग्रामपंचायत कोलिनबाई जवळ. तिथून लोकेशन लावलं तेव्हा हॉटेल पोहोचलोय आम्ही. परत पोहोचलो. हा आणि जेवण आता पार्सल आणलंय आम्ही आता. जेवण भूक लागले.
चेतन मम्मी भूक लागले, मम्मी भूक लागले. हा माझा लहान भाऊ आहे, सांभाळून घ्या. 100% जर काय बोलत असेल, काय तुझ्याकडून चुकत असेल तर आता please समजून घ्या जरा. आणि तिकडनं बघा. तिकडनं ओमी आम्हाला वरून बघतोय अशा प्रकारे. ओबीस बघ बघ बघ, घाबरतो का आम्ही तुला? पण आमच्या भावनाताई जरा ब्लॉग मध्ये कमीच दिसतात. कारण का त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ना. हा ना, आहे ना तुमचं भावना YouTube पाटील channel? ब्लॉग. हा. वाला वाला. So, आता आम्ही डिनर करणार आहोत. कॅन्डल लाईट तर नाही. डिनर नाही, डबा खाणार रे, डबा. डबा खायचा आता. तर आम्ही भूक लागली म्हणला, डबा खायचा आता. मी डबा खातोय बघ सगळा. म्हणलं चपाती आणि भाजी आणली, मी खाते आता सगळ्यांचं नाही डब्बं. कशाला कपडे बदलू? हा आमचा डुप्लिकेट विनायक माली. ई बाई डुप्लिकेट काय, तो पुंकाला मी पुंकाला, एवढं का मोठं इशे बाई, नाक करतीस काय? केलं हॉटेल, इकोटेल रिसॉर्ट खूप छान आहे. प्लीज तुम्ही पण हॉटेल विजिट करा. मॅम, resort नाही. प्लीज तुम्ही पण विजिट करा. आणि हे कुठे आहे? नागाव मध्ये ना? अलिबाग नागाव. अलिबागला, नागाव मध्ये आहे. हा रोड नाही, थोडा खड्डा आहे आणि खड्ड्यामध्ये दगड आहे आणि दगडामध्ये रोड आहे. हा तर आणि थोडा मग तो तो प्रॉब्लेम असते- आहे. हा. पण तुम्ही थार घेऊन येऊ शकता. मागच्या वर्षी जंजीरा पाहिलंय मालवण किल्ला बघा चढायला मालवण किल्ला. जेवण काढलेलं आहे. पहिलं लोणचा, दुसरं सोलकढी, नंतर यावं कसे आणि भाकरी. ए थांब खोटा काम नाही करत. या बघा कसे कोशिंबीर. बाय बाय, टाटा, गुड नाईट. झोपू नका, थांबा येतो नंतर परत. गुड मॉर्निंग गाईज. आता मी उठलेलो आहे. आता आम्ही आहे कुठं? रोडवर. अरे बीच वर बाई. बीचवर का? अरे सगळ्यांना झालं आता. अरे चेतन दादा कसे चमकतायत आज. तर आज मी मेकअप केलेला आहे. कोणी केला मेकअप? तुम्ही केला मेकअप. कसा मी केला केला मेकअप? makeup. फाउंडेशन लावून केला मेकअप. तर कसं दिसतो जरा सांगा तुम्ही. आम्ही चांगलं तिघेच दिसत खाली असेल आलो. तर कमेंट मध्ये आमच्या सांगा. तिघांची एक टीम आहे. मी, भावनाताई आणि चेतन दादा. आणि त्या तिघांची एक टीम आहे. आता आम्ही तिघेच फोटो काढणार आहोत आणि आम्ही बीचवर चाललोय. 100% बीचवर जायचंय. एक भाऊ 2 बहिणी 100%. आणि ते तिघा त्यांच्याकडे पण लक्ष नका देऊ. त्यांना माझा ignore करा. लवकरच चॅनल येणार आहे. काय रे भावा, माझं चॅनल कोण चालवणार? अरे चालू, पण जरा लवकरच माझा एक चॅनल येणार आहे. त्याला मी पण cut लाईक करीन करा, एक फॉलो video. करा. हे video नाही, cut. नाही, लाईक Cut. करा, फॉलो करा हा. नवीन चॅनलला माझ्या लवकरच आल्यानंतर. आणि ते काय बोलतात, काय बोलतात ते? सबस्क्राईब. हा ते पण करा. तुम्हाला आणि जमत नाही ना. आम्हाला रात्रीचं शूट घ्यायला भेटलं नाही. चेतन दादा खूप नाचत होते. थोडासा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो मी टाकेन व्हिडिओ. मला माझी आई आली म्हणून मी नाचत होतो, कारण की नंतर 11 नंतर साऊंड बंद करण्यात आला. त्यामुळं मग भाई तो पिसलला लगेच. मग मी काल ऐकतो, मग मी पण पिसवलो. बेडरूम मध्ये गेलो, टीव्ही लावली. साधा काम आहे का? नाच करतीस का? रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत मस्ती करत होतो. नंतर झोपलो. सकाळी मी 5:00 उठलो. परत 5 झाला यार. किती बोलतो तू, जास्त बोलतो. ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. जास्त बोलतो पप्पा ना. बीचवर आणि राईड्स वगैरे करूया. 100%. भेटूया बीचवरच ना. 100%. आम्ही तिघेच दिसतो सध्या, कारण आम्ही तिघांचं आवरून झालं आणि आम्ही खाली आलोय. 3 जण वरती आहेत. सो ते आल्यावर त्यांनाही व्हिडिओ मध्ये घेते. ते आता आंघोळ तिकडे धुतात. वरती आहेत. सो गाईज, आम्ही इथून आता चेकआउट केलंय. थांब पहिले चेक इन कुठे करायचंय परत? हा चेक इन कुठे करायचंय? बीचवर. नागाव बीच. सूर्य आप क्या कर रहे हो? रेडी आहेत का सगळे? सौरभ दादा कधीच दिसत नाही यार. तो भाजी उरलाय ना, तो हा. तळून खायचंय आपल्याला. हे लक्षात बीचवर ठेवा. खाऊ, बीचवर तळून खाऊ. बीचवर तळून खाऊ. माझा फेस्टिवल घेतला का? घेतला का? दिला ना घेतला मी, तुझ्याकडे. माझ्या पिशवी टाकला. सुरमई घेतोय, सुरमई. आणि आमचे सुभाष दादा, त्यांनी ब्रश नाही केला अजून. ब्रश टाकवा. त्यांनी ब्रश नाही केला तर बीचवर हे ब्रश करणार. यांच्या नवऱ्याने पण नाही केला. तर बघा हे ब्रश केला तुम्ही. बघितलं? बघला? नागाव बीचला आम्ही पोहोचलोय नागाव beach ला आणि आम्ही इथे पोहोचलोय. सुकी मच्छी घेतली. मच्छी घ्यायला. मावशी हे काय? तिकट दिरे बाबू. हे बघा 200 रुपये घेऊन टाका. दादा आता सुरमई घेतोय सुकलेली मावशीकडून. अशा प्रकारे आणि सगळे बीचवर पोहोचून देखील. हे बघा, फोटो काढण्यापुरती नका घेऊ, तर विकत घ्या. फोटो घे ना. हा हा. आणि कोलंबी पण घ्यायची आम्हाला, पण आम्ही आधी भाव करतो त्यांच्यासोबत. भाव करतोय? आता मी पण सुरमई बहीण नाही करत का? सुरमई नाही, एकच वाटत नाही ना. थांबा थांबा. इथल्याने डायरेक्ट ब्रश करायला लागला बीचवर. हे बघा, ही अशी घाण मुलं आहेत.
अच्छा आतमध्ये होता म्हणून मी आता इथे ब्रश करतो. नागाव बीचवर ब्रश करायला आले. बाकी काही बोलता येत नाही ते फक्त व्हिडिओ. हा बस. हॅलो Hello. गाईज. आणि पुढे हॅलो अजून हॅलो गाईज. आम्ही फायनली आता बीचवर पोहोचलो आहे आणि राईड्स करायचं प्लॅनिंग तर नाही आहे काही. मी नाही करणार आहे कारण मला भीती वाटते. मला पाण्याची खूप भीती आहे. स्विमिंग पूलमध्ये पण कधी उतरत नाही. बट हे लोक करतील. मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवेलच. छान आहे क्लायमेट. पाणी खूप खराब आहे पण क्लायमेट तर छान आहे. पण इव्हिनिंग पाहिजे होती. काल यायला खूप. तर ना दीदी बोलली नालाच्या आलेला नालं मी बोललो पेलू येतील आणि नालच येतील ना. बावल्याला बोलले की आहे आणि आमचे हे ओ बोला ओ बोला हाय. बस एवढं. त्यांना एवढंच बोलता येतं हॅलो आणि हाय. त्याच्या पुढे त्यांना काहीही बोलता येत नाही. समुद्रातील लाटाली पळा पळा पळा. बस तू है तुझी से ही है इश्क मेरा. कुठलं मटेरियल आहे दादा? घिसू. ओके दादाकडे आपल्या घिसूचं मटेरियल आहे. तुम्हाला लागले तर खरंच दादाला ऑर्डर द्या आणि दादा स्वस्तामध्ये देईल तुम्हाला. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट नक्कीच करा. सो आमचं फोटोशूट वगैरे आता झालेलं आहे आणि आम्ही आता निघालोय अलिबागवरून. ऑन द वे कर्जत चालू आहे डायरेक्ट. बघितलं मला बोलूनच देत नाही. बोला बोला आत्ताच चेतन दादांनी नवीन खरेदी केली. त्या हॉटेलला आम्ही थांबलो जेवायला. बघूया ही आता दोन बैल taste आहेत. कशी आहे. ही दोन बैल आहेत. एक म्हैस आहे, एक म्हैस आहे. दोन म्हशी आहेत. आपलेच भाऊ आहेत ते दोन्ही. इथे काय रे, एक दोन म्हैस बैल? एक आणि एक म्हैस. दोन म्हशी आहेत. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही आता जेवणासाठी थांबलोय. बघूया आता काय काय स्टार्टर ऑर्डर करूया का आधी आपण काहीतरी व्हेजमध्ये स्टार्टर ऑर्डर करू. मी पनीर चिल्ली खाणारी सांगू नका कुणाला. मित्रांनो मगाशी याच्याकडून आम्ही मोदक मागितला होता. मोदक हे बघा व्हेज थाळीमध्ये मोदक येतो पण याने मोदक काय दिला नाही. एक मोदक आता याच्या चिडीवर आम्ही डोले मोठे करा पहिले तुम्ही. डोले मोठेच आहेत माझे. याच्या चिडीवर आम्ही 5 मोदक मागवले ते पण साजूक तुपामधले. हे बघा आता येतील बघा. दादांनी आणले. दादा थँक्यू सो मच. व्हिडिओ घेऊ दे बाबा थांब. हे बघा 5 मोदक आणले तर त्याच्यामधला बकासूर म्हणजे हे बघा हा या. दादा थोडी एक आमचा बैल पिसाला आहे. त्याला एवढी चिड आलेली आहे ना मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो. बघा तुम्ही बघा 5 मोदक आणले. वहिनी आणि एक घ्या. माझ्या ताटामध्ये आलेला मोदक म्हणून 5 जणांना देऊ शकत नाही म्हणून मी 5 ऑर्डर केले. कशाला 5? हे फक्त आमचे 5 मोदक आहेत. याचा घेणती त्याच्यामध्ये अजिबात नाही. नाही नाही ब्लॉग नाही संपलाय अजून. काय संबंध संपलाय? तुम्हाला तेवढंच बोलता येतं फक्त. हाय हॅलो आणि बाय. झालंय ब्लॉग संपलेले. जेवण झाल्यानंतर ब्लॉग संपला का? बाकी अलिबाग पण सोडलं. आमचे चेतन दादा खूप शांत झालेले आहेत. भांडीच्या का माहितीये का? भांडी जेवले तर त्यांना ते 20 रुपयाचा घोडा लागलेला आहे. हा. तिची भांडी चमलेली आहेत. काळी भांडी जमलेली आहेत. तुम्ही कितीचे जेवले? 200 रुपयाचा. चेतन दादांनी खाल्ली 200 रुपयाची थाळी आणि त्यांना पेमेंट करायला लागलाय 2300 रुपये. मी अलिबागवरनं हा अलिबागवरून कर्जतला आलोय. आणि खूप दमल्यासारखं झालंय. मला तर खूप दमल्यासारखं आलंय आणि डोक्यावरचा ताप जास्तच वाढत चाललाय. हे समजत नाही. एक्स्ट्रा पैसे गेलेत कारण. त्यामुळं सगळी वैतागलेली आहेत. त्याच्या पलीकडे जास्त मी वैतागलेलो आहे. का? 2360 ला लागलेला आहे. 2300 गेले. कुठे गेले? ठीक आहे. परवा थांबा जरा मी पुढे घेते. सगळे उद्या नाही उद्याचा दिवस सोडून परवा आळंदीला जाणार आहे. ग्रुपपणे आम्ही घरी पोहोचलेलो आहेत. हा. मित्रांनो काळजी करू नका तुम्ही. पण हे 2360 गेले त्याच्या बाद तर मग पक्क मनाला लागलेलं आहे. त्यांनी काय नाही आळंदीला जाताना मला सगळी मदत करणार आहेत. मी परवा आळंदीला जाणार आहे. हो ओ माय गॉड. 15 तारखेला एकादशी असल्यामुळे मी आळंदीला जाणार आहे. 300 रुपये प्रत्येकाकडनं गुगल पे होऊन जाते. माझ्याकडे 30 होती. माझा अकाउंट बंद आहे. जेवणाचे पैसे आम्ही यांना 200 रुपये देऊन टाकले. ए माझ्याकडे एक मिनिट माझ्याकडे 30च होते. माझ्याकडे 30 होते तर माझं अकाउंटच बंद आहे. झालं तर नक्कीच करेल. बघूयात. आता मी आळंदीला परवा जाणार आहे. आळंदीवरून आल्यानंतर परत एकदा पुढचा ब्लॉग बघूयात आपण बनवूयात लवकरच. नेक्स्ट माझे डेली ब्लॉग तुम्ही बघत राहा. मी ते पोस्ट करेल. आणि माझा नवीन चॅनल खोलल्यावर तो नक्कीच बघत राहा. रोज नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. नका बघू. हा बघू नका. लवकरच मला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. पोटावर पाय कशाला देतोस पण? आणि पुढे काय करायचंय?
चलो कमेंट करा आणि आजच्या ब्लॉगचा एंड करा. बाय बाय, गुड नाईट. कारण की मी खूप दमलेलो आहे आणि डोक्याचं ठाण तर खूप वाढत चाललंय आता. बाय बाय. त्यामुळे चलो बाय. मोठी होत चालली. बाय बाय. एंड ब्लॉग एंड. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच इंस्टाग्रामला फॉलो करा नक्कीच. आणि आमचा 100%. आणि इंस्टाला जी नवीन रिलीज आली का लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करत राहा. करत राहा. बाय बाय, गुड नाईट.